अतिशय महत्त्वाची अपडेट्स आहे मित्रांनो. इथून पुढे आता टायपिंग स्किल टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार नाही. ते अतिशय महत्त्वाची अपडेट्स आहे. या ठिकाणी पाहू शकता एक प्रसिद्धी पत्रक म्हणजेच आज या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि या प्रसिद्ध पत्रकामध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट दिलेली आहे की जे सर्वांसाठी जे MPSC ची तयारी करणारे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी अत्यंत IMP आहे. तर काय सांगण्यात आलेले पहा. या अगोदर जेवढे काही लिपिक टंकलेखन आणि कर सहाय्यक एक्झाम घेतली जात होती त्याच्यानंतर त्याचे स्किल टेस्ट त्या ठिकाणी घेतली जायची, मराठी असो किंवा इंग्लिश असो. परंतु आता सरळ या ठिकाणी काय सांगण्यात आले पहा. ही जी कौशल्य चाचणी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी आता रद्द करण्यात येणार आहे. ते म्हणजेच लिपिक टंकलेखक आणि कर सहाय्यक या पदाकरिता आता इथून पुढे कोणत्याही प्रकारची स्किल टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार नाही. म्हणजेच टायपिंगची एक्झाम घेतली जाणार नाही. पुढे काय सांगण्यात आलेले आहे की हा जो अमल आहे कधीपासून लागू होणार आहे किंवा अंमल केले जाणार आहे या ठिकाणी पाहूया आपण. आयोगाच्या दिनांक 24 एप्रिल 2026 मध्ये जी बैठक झालेली आहे त्या बैठकीनुसार लिपिक आणि टंकलेखक कर सहाय्यक संवर्गातील आयोगाकडून घेण्यात येणारी टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्याचा पूर्णपणे निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि हा जो निर्णय आहे दिनांक 24 एप्रिल 2026 रोजीच्या बैठकीच्या दिनांकापासून अंमलात येईल. म्हणजे 24 एप्रिल 2026. ठीक आहे, म्हणजे हा नियम लागू करण्यात आलेला आहे. आणि आता इथून पुढं कोणत्याही प्रकारची जी ॲड निघणार आहे, ॲड निघाल्याच्या नंतर जी एक्झाम होते स्किल टेस्ट आपली लिपिक पदासाठी आणि कर सहाय्यक या पदासाठी टायपिंगची परीक्षा सोप्या भाषेमध्ये, तर ती टायपिंग आता इथून पुढं घेतली जाणार नाही. कारण पूर्णपणे आता ही टायपिंग रद्द करण्यात आलेली आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट्स आहे. या निर्णयामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचा आनंद झाला असेल आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी दुःख देखील झालेलं असेल. तर तुमचं मत काय आहे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा.